एका वेगळ्या परंपरेत वाढलेले लोक आहेत. त्या परंपरेत तुम्ही लेकरा बाळांना मोजू नका. हे लहान आहेत त्यांना बाबासाहेब सांगितलं त्यांनी तसंच वागलं पाहिजे. हे लहान आहेत त्यांना महात्मा फुले सांगितले त्यांनी तसंच वागितलं पाहिजे. हे लहान आहेत यांना सांगितलं शाहू महाराज असं बोलतात बाबा आपल्यासाठी, आपण तसंच वागलं पाहिजे. त्यामुळे खोडाच्या नादाला लागून मोडाचं नुकसान करणं चळवळीला परवडणारी गोष्ट नाही. बिलकुल चळवळीला परवडणारी गोष्ट नाही. आणि म्हणून मी म्हणालो की दूर ज्यांना जायचे त्यांनी सोबत जावे मिळून एकट्या दुकट्या वनवाशाला जंगल टाकतं गिळून. आणि जंगलाने गिळून टाकू नये याच्यासाठी समूहानं राहणं, जंगलाने गिळून टाकू नये याच्यासाठी एकीनं राहणं, जंगलाने गिळून टाकू नये याच्यासाठी आपुलकीनं राहणं किती मोठी गरजेची गोष्ट आहे. हे जर आपल्याला कळालं नाही, जयंतीच्या निमित्ताने कळालं नाही तर आपली तर शिकार कुणी बी करेल. बाण तयारच आहेत शिकार करायला, फुलं तयारच आहेत शिकार करायला. कशाने शिकार कशाने होऊ शकते आपली? गोष्ट ऐकायची काय छोटी बारकी आहे. भुका लागले नाही कुणाला? आजच्या दिवस मरदू द्या का, काही होत नाही. एक छोटी गोष्ट आहे. एक साधू होता, जंगलात राहायचा, पर्णकुटी, झोपडी झोपडी छप्पर, जंगलात त्याचं छप्पर, त्याची बायको, तो जंगलात राहायचा. नदी कडला, नदीवर जाऊन आंघोळ करायचं, जळण आणायचं आणि घरामध्ये छोटासा स्वयंपाक करायचा, खायचा. शिकायला त्यांच्याकडे पाठवलेले लेकरं त्यांना शिकवायचं. साधू माणूस, गुरुजी माणूस, त्या काळचा गुरुजी माणूस. एके दिवशी त्याच्या जंगलामध्ये शिकारी आला. आता शिकारी म्हणल्यावर बाण आहे, धनुष्य आहे, पाखरांसाठी टाकायला ज्वारीचे दाणे आहेत, डाबक आहे लहऱ्या पकडायला. तयारीने गेला हा जंगलात पाखर पकडण्यासाठी, लहऱ्या पकडण्यासाठी गेला. जंगलात लावलं डाबक, बघतो तर काय एकही पाखरू येईना. प्रत्येक पाखरू जंगलात बसलेल्या झाडावरलं पाखरू म्हणताय, काय म्हणताय? हे जंगल आहे, शिकारी येईल, आपली शिकार करील, आपण सावध असलं पाहिजे. पोपट आला, तसंच म्हणाले, हे जंगल आहे, शिकारी येईल, आपली शिकार करील, आपण सावध असलं पाहिजे. साळुंकी आली, ती म्हणाली, हे जंगल आहे, शिकारी येईल, शिकार करील, आपण सावध असलं पाहिजे. कावळा ते बी तसलंच, लाहुऱ्या ते बी तसलंच, मोर ते बी. आलेलं प्रत्येक पाखरू म्हणायला, हे जंगल आहे, शिकारी येईल, शिकार करील, आपण सावध असलं पाहिजे. शिकारी परेशान होऊन गेला, कोण पडणार आहे मला आपल्या जाळ्यात? चिमणी तशीच म्हणाली, कावळा तसाच म्हणायला, लहुरी तशीच म्हणाली, पोपट तशीच म्हणाले, मोर तसाच म्हणायला, मोरणी तशीच म्हणाली. मोरणीच कर लहानोरी ते बी तसंच म्हणाली. कोण पडणार आहे म्हणलं आपल्या जाळ्यात? कोण पडणार आहे आपल्या जाळ्यात? ह्या जंगलातले एकही पाखरू पडणार नाही. त्यानं आपलं गुंडाळलं. जाता जाता रस्त्यात पुढं महाराजाची पर्णकुटी होती, तिथं गेला. म्हणला जरा तांब्यावर पाणी द्या महाराज. महाराज म्हणले गळात लावणी दिसायला. ते म्हणला होय गळाटू नाही तर काय करू, ह्या जंगलातले पाखरं लई हुशार आहेत म्हणला. प्रत्येक पाखरू म्हणायचं म्हणलं हे जंगल आहे, शिकारी येईल, शिकार करील, आपण सावध असलं पाहिजे म्हणाले प्रत्येक जण. उचललं म्हणलं टापकं गुंडाळलं, निघालं वापस. जाता जाता ताण लागली, पाणी प्यावं, तुमच्या कानावर घालावं आलं. काय झालं की असाच एक पूर्वी शिकारी त्या जंगलात आला होता. त्याने एका पोपटाला बाण मारला, पोपट घायाळ झाला. पक्कात बाण घेऊन उडत उडत
महाराजाच्या पर्णकुटी पुढे येऊन पडला पोपट. पोपटाला बघितलं महाराजांना, अरे ह्याला तर बाण लागलाय. दयाळू महाराज माणूस, घेतलं पोपट, बाण काढला. सोन्याची डबी होती, ते काय तंबाखू खात असेल करता काय सांग, तलकी कसल्या कसल्या असतात. धुतली जखम, जखम जुडीचा पाला आणला, पिळला, त्याच्यावर धोत्राचा थोडासा तुकडा कापला, पट्टी बांधली आणि दिलं पोपट सोडून. दाणे टाकले खायला थोडे. उडता येईना पोपटाला, पंखाला बाण लागल्यामुळे उडता येईना, ते तिथंच खेळायला गेला. एक दिवस, दुसऱ्या दिवशी ज्वारी टाकली, खाल्लं. तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी पाखरू हालच ना जाग्यावर. महाराज म्हणले, यार तू उठके, गणगोतात जावं, यावं, फिरून झाडावर बसावं, फळ खावे, पेरू खावा. कवर देऊ ना तुला हिरव्या मिरच्या, पुढं पुढं. नाही म्हणजे ह्याला नुसतं एवढ्यावर भागायचं नाही, ह्याला एक विचार द्यावा, मंत्र द्यावा म्हणाला महाराज. त्या पोपटाला मंत्र दिला. काय मंत्र दिला? हे जंगल आहे, म्हणले हा म्हण. हे पोपट म्हणलं, हे जंगल आहे, शिकारी येईल. ते म्हणलं, शिकारी येईल, आपली शिकार करील, आपण सावध असलं पाहिजे. मंत्र दिला त्या पोपटाला. पोपटाने पाठच केला. जंगल आहे, शिकारी येईल, शिकार करील, आपण सावध असलं पाहिजे. हळूहळू पट्या निघत गेल्या, पक्क दुरुस्त झाले. चाललं पाखरू. पोरं आंघोळीला निघाले की त्यांच्या संगत आंघोळ करायचं, यायचं, येता येता आणायचं. हे जंगल आहे. त्याचं ऐकून बाकी जंगलातले पाखरं, जंगल आहे. काही रोग सारखी सारखी पसरतात. कसले रोग म्हणायचे त्यांना? संसर्गजन्य रोग. पाठांतराचा संसर्गजन्य रोग झाला जंगलाला. हे पाखरू म्हणायला जंगल आहे, बाकी पाखरं जंगल आहे. शिकारी येईल, शिकारी येईल, आपली शिकार करील, शिकार करील, आपण सावध असलं पाहिजे, सावध असलं पाहिजे. घुबडाने म्हणाले जंगल आहे, जंगल. वटवा गुळ्या जंगल आहे, चिमण्या जंगल आहे. एक ना एक पाखरू सगळे सकाळी उठले की दणकात सगळ्या जंगलात, हे जंगल आहे, शिकारी येईल, आपली शिकार करील, आपण सावध असलं पाहिजे. दुरुस्त झाला पोपट, दिला सोडून. महाराजांनी आता जार बघ, तुला शिकविलंय. ते म्हणला, काय मंत्र दिलाय की तुला, मग पाठ आहे की कोण नाही म्हणून दाखवू का म्हणा म्हणलं. महाराजाला वाटलं ह्याने शिकला असं. ते गेलं पाखरू सगळ्या जंगलात. रोज सकाळी जंगल. आणि महाराजाला किती आनंद व्हायचा. आपण दिलेला मंत्र जंगलातले सगळे पाखरं म्हणायलेत, जंगल आहे. महाराज म्हणजे बाहेर तू आलास खरा, तुला सापडलं नाही एक बी पाखरू. मनातल्या मनात विचार केला, आता आपण मंत्र दिला सगळ्या जंगलाला, परीक्षा तर घेऊ, उगं टेस्ट करून चाचणी परीक्षा घ्यायला काय हरकत आहे. ते म्हणले, तू हे काम कर, लांब जाता जाता डाब कर, थांब थोडा. नका मला महाराज, नका परेशानी करू. येताना लावलं होतं अर्धा पाऊण तास, थांबू एकही आलं नाही पाखरू.